वैद्य आणि वसई गल्लीमध्ये या ठिकाणी फिरताना या ठिकाणी आपल्याला हा जयसिंगपूरचा विकास दिसत आहे। अशा प्रकारच्या कामांकडे खरं तर नगरपालिकेने लक्ष देणं आवश्यक होतं। सर्वसामान्य माणसाला आवश्यक असलेल्या सुविधा सुद्धा नगरपालिकेने पुरवता आलेल्या नाहीत। या ठिकाणी मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आणि आमचे हे 2 नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी मी 100% ग्वाही देतो की आम्ही निवडून आल्यानंतर जयसिंगपूर शहरातलं पहिलं काम हे होणार आहे। चमचे घेऊन मी जन्माला आलेलो नाही आहे। अतिशय गरीब शेतकरी कुटुंबातनं वयाच्या 12व्या वर्षी माझ्या आईनं आत्महत्या केली। घरात खायला अन्न नाही म्हणून मी जयसिंगपूरला आलो आणि ज्या जयसिंगपूरनं 35 वर्षांमध्ये मला सर्व काही दिलं, मोठं केलं, त्या जयसिंगपूरचं ऋण फेडण्यासाठी म्हणून 5 वर्ष मला तुमच्यासाठी द्यायचे आहेत। मी नगरपालिकेचा 1 रुपया मी माझ्या घराकडे घेऊन जाणार नाही, हे मी तुम्हाला वचन देतोय। इथे आमच्याकडे कंत्राटदारांना पोहोचण्यापेक्षा आमच्याकडे मुख्याधिकाऱ्यांनाच पोहोचण्याचं काम जास्त झालेलं आहे। कारण मुख्याधिकारी हे केबिनमध्ये कमी आणि दुसऱ्याच केबिनमध्ये जास्त आहे। तुम्ही कुठेही जाऊन फिरा आणि विचारा की मुख्याधिकारी आम्हाला कधी नगरपालिकेच्या केबिनमध्ये त्यांच्या खुर्चीवरती जनतेला न्याय देण्यासाठी किती वेळा जनतेला भेटलेले आहेत। आमच्या ठिकाणी कंत्राटदार सोडा मुख्याधिकाऱ्यांनाच पोहोचले गेलेले आहे, प्रशासनाला पोहोचले गेलं म्हणून ही दुर्दशा झालेली आहे। प्रशासनाने हे कधीही बायस राहता कामा नये। तुम्ही प्रशासक आहात, तुमच्या हातामध्ये गावाची धुरा आलेली आहे। नक्कीच संविधानिक पदावरती जर एखाद्या त्या ठिकाणी आमदार असतील, खासदार असतील, त्यांना सन्मान देऊन त्यांचा निधी योग्य रीती खर्च करण्याची जबाबदारी प्रशासक म्हणून तुमच्यावर असताना तुम्ही जर नुसतंच दुसऱ्यांच्या पायामध्ये जाऊन जर तुम्ही पाया पडत असाल तर मग त्या पद्धतीने काम केलं तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पदाशी गद्दारी केलेली आणि ती गद्दारी जयसिंगपूरमध्ये उघड झालेली आहे। मला असं वाटतं की कदाचित आम्ही विरोधक आहेत म्हणून असं बोलतोय असं नाही, तर सत्ताधारी जी आहेत की नाही त्यांची पण माणसं तेच म्हणतात की मुख्याधिकाऱ्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने काम केलेले आहे, सर्वसामान्यांना न्याय दिलेला नाहीये। त्यामुळे आमचा रोष हा त्यांच्याबद्दलच आहे, कारण त्या जर सक्षम असत्या तर आज जयसिंगपूरची ही अवस्था झाली नसती।